इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 वरील लेक्चर्समध्ये आपले स्वागत आहे आणि हे लेक्चर क्रमांक 10 आहे. आपण हायर ऑर्डरच्या पार्शियल डेरिव्हेटिव्ह बद्दल बोलणार आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण काय पाहिले आहे? f ची पार्शियल डेरिव्हेटिव्हज. मुळात मागील लेक्चरमध्ये आपण फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्हज केले. तर ते काय होते? x चे 0 y 0 या पॉइंटवर पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x ची मूलभूत व्याख्या काय होती? x 0 मध्ये वाढ, कारण आपण घेत आहोत किंवा आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आणि डेल्टा x वाढीने विभाजित केलेली फंक्शन व्हॅल्यू, आणि जर हे लिमिट एक्झिस्ट करत असेल तर हे लिमिट घेऊन याबद्दल बोलत आहोत. मग आपल्याकडे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x फर्स्ट ऑर्डरचे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे, आणि त्याचप्रमाणे आपल्याकडे फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 0 y 0 या पॉइंटवर आहे, जेव्हा हे लिमिट एक्झिस्ट करते. आता आपण हे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हसाठी कंटिन्यू ठेवू. त्यामुळे x चे विथ रिस्पेक्ट टू x 2 टाइम्सच्या डेरिव्हेटिव्हचे उदाहरण घेतले तर काय होईल? या बाबतीत हे नोटेशन आहे, म्हणून आपल्याकडे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आहे, आणि उदाहरणार्थ आपल्याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x पुन्हा घ्यायचे आहे, म्हणून कल्पना सारखीच आहे, कारण आपल्याकडे हे पार्शियल डेरिव्हेटिव्हज विथ रिस्पेक्ट टू x आहे, म्हणून हे दुसरे फंक्शन आहे, आणि नंतर आपण या पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू या फंक्शनचा x घेत आहोत, म्हणून मूलतः हे असे आहे डेल ओव्हर डेल x, आणि नंतर आपल्याकडे काही इतर फंक्शन आहेत. चला, मी हे x म्हणत आहे, जे मुळात या पार्शियल डेरिव्हेटिव्हजचे नोटेशन आहे. म्हणून आपण आता काय करत आहोत? आपण या फंक्शन x चे पार्शियल डेरिव्हेटिव्हज घेत आहोत, आणि आता तीच व्याख्या जी आपण आधीच शिकलो आहे की डेल्टा x गोज टू 0. आपण या लिमिट बद्दल बोलणार आहोत. त्यामुळे येथे आपले फंक्शन x, आणि उदाहरणार्थ जर आपण x नॉट y नॉट पॉइंट्सवर घेतले तर येथे विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे आपण येथे वाढ कराल x मध्ये, आणि नंतर y राहणार नाही, आणि मग आपल्याकडे x नॉट आणि y नॉट वर x आहे, आणि या डेल्टा x ने विभाजित केले आहे. त्यामुळे ती आता सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हज विथ रिस्पेक्ट टू x ची व्याख्या होईल. म्हणून येथे पुन्हा नोटेशन आपण या ऐवजी x च्या x ही डेरिव्हेटिव्ह 2 टाइम्स विथ रिस्पेक्ट टू x चा वापर देखील करतो, किंवा आपण हे नोटेशन डेल 2f ओव्हर डेल x स्क्वेअर देखील वापरतो. त्यामुळे पुन्हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हज पार्शियल किंवा f चे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. त्याचप्रमाणे जेव्हा आपण x चे पार्शियल डेरिव्हेटिव्हज घेतो तेव्हा आपल्याकडे नोटेशन असते, आणि नंतर आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y घेत आहोत. या बाबतीत आपण हे नोटेशन fyx किंवा डेल 2f ओव्हर डेल y डेल x वापरतो. काही साहित्यात लोक याचा वापर xy किंवा काही इतर मार्गाने डेल x डेल y करतात. म्हणून पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x या नोटेशनचे अनुसरण केले जाईल, आणि नंतर आपण पुन्हा पार्शियल डेरिव्हेटिव्हज विथ रिस्पेक्ट टू y घेतो. म्हणून आपण ही ऑर्डर ठेवू येथे yx आणि fyx आणि डेल 2f डेल y डेल x. याचा अर्थ पहिले 3 पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आणि नंतर विथ रिस्पेक्ट टू y आहे. तर 2 टाइम्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y साठी समान नोटेशन जे आपण येथे डिनोट करू विथ रिस्पेक्ट टू x येथे fyy किंवा डेल 2f ओव्हर डेल y2, किंवा आपण प्रथम पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y घेऊ शकतो, आणि नंतर आपण पार्शियल डेरिव्हेटिव्हज विथ रिस्पेक्ट टू x घेतो. म्हणून हे आपण fxy किंवा डेल 2f डेल x डेल y म्हणून डिनोट करू. म्हणून हे फक्त नोटेशन आहे, आणि या डेरिव्हेटिव्ह येथे xy किंवा fxy यांना मिक्स्ड डेरिव्हेटिव्हज म्हणतात, कारण येथे आपण दोन्ही व्हेरिएबल्स x आणि नंतर विथ रिस्पेक्ट टू y किंवा प्रथम विथ रिस्पेक्ट टू y आणि नंतर विथ रिस्पेक्ट टू x वापरली आहेत, म्हणून त्यांना मिक्स्ड डेरिव्हेटिव्हज म्हणतात. या फंक्शनच्या ओरिजिनवर या मिक्स्ड डेरिव्हेटिव्ह डेल f ओव्हर डेल x डेल y आणि डेल 2f ओव्हर डेल y डेल x ला थेट कम्प्यूट करूया, जसे आपण डेल 2f ओव्हर डेल x डेल y वर चर्चा केली आहे. याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y चा पार्शियल
डेरिव्हेटिव्हज विथ रिस्पेक्ट टू एक्स थोडक्यात आपण हे fy सारखे डिनोट करू शकतो म्हणून आपल्याकडे पार्शियल डेरिव्हेटिव्ह fy आहे आणि विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणून आपल्याला हवे आहे या fy विथ रिस्पेक्ट टू एक्स चे पार्शियल डेरिव्हेटिव्हज मिळवणे त्यामुळे लक्षात घ्या की fy हे देखील x आणि y चे फंक्शन आहे म्हणून आपण या पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स बद्दल व्याख्येनुसार बोलू शकतो पुन्हा विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणून पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणून आपण लिमिट डेल्टा एक्स गोज टू 0 fy फंक्शन घेतो आणि आपण ओरिजिनवरील डेरिव्हेटिव्ह बद्दल बोलत आहोत म्हणून 0 0 तुमच्याकडे 0 प्लस डेल्टा एक्स आहे जे डेल्टा एक्स एक्स मायनस fy आहे आणि 0 0 वर आहे म्हणून आता आपण फंक्शन वापरतो fy म्हणून fy डेल्टा एक्स 0 fy 0 0 ओव्हर डेल्टा एक्स पार्शियल डेरिव्हेटिव्हज विथ रिस्पेक्ट टू एक्स ची समान व्याख्या म्हणून f च्या ऐवजी आपण येथे fy वापरला आहे कारण आपण fy या फंक्शनचे विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेत आहोत तर आता या बाबतीत आपल्याला fy डेल्टा एक्स 0 काय आहे हे जाणून घ्यावे लागेल तरच आपण येथे ते fy डेल्टा एक्स 0 वापरू शकतो आणि आपल्याला 0 0 वर fy म्हणजे काय हे देखील माहीत असले पाहिजे मग आपण ती व्हॅल्यू येथे वापरू शकतो आणि या मिक्स्ड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्हला कम्प्यूट करू शकतो fy डेल्टा एक्स 0 काय आहे हे कम्प्यूट करूया म्हणून fy डेल्टा एक्स 0 आता येथे हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y आहे म्हणून आपल्याला आता डेल्टा y गोज टू 0 आणि फंक्शन f ची व्याख्या वापरावी लागेल म्हणून आता आपण फंक्शन f वापरत आहोत परंतु पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y त्यामुळे y आर्ग्युमेंटमध्ये असणे आवश्यक आहे म्हणून f डेल्टा x 0 डेल्टा x तसाच राहील कारण आपण स्पर्श करत नाही डेल्टा x ला आपण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y घेत आहोत त्यामुळे हा डेल्टा x राहील आणि येथे 0 प्लस डेल्टा y जे मी फक्त डेल्टा y आणि मायनस f लिहित आहे डेल्टा x 0 वर फंक्शन व्हॅल्यू म्हणून डेल्टा x आणि 0 आणि भागिले मग डेल्टा y कारण आपण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू डेल्टा y घेत आहोत त्यामुळे आता जर आपण या डेल्टा y गोज टू 0 डेल्टा x डेल्टा y ला कम्प्यूट केले तर आता आपल्याला तेथे सबस्टिट्यूट करावे लागेल डेल्टा x डेल्टा y आणि नंतर आपल्याकडे डेल्टा x स्क्वेअर मायनस डेल्टा y स्क्वेअर आहे आणि डेल्टा x स्क्वेअर डेल्टा y स्क्वेअर मायनस f डेल्टा x आणि y 0 ने विभाजित केले आहे म्हणून जेव्हा y 0 असेल तर हे 0 होईल आणि आपल्याकडे हे डेल्टा y टर्म आहे म्हणून हे डेल्टा y आपण यासह कॅन्सल करू शकता आणि जेव्हा आपण आता लिमिट डेल्टा y गोज टू 0 घ्या म्हणून ही टर्म 0 होईल ही टर्म 0 होईल आणि आपल्याला डेल्टा x 3 मिळेल तेथे डेल्टा x आणि डेल्टा x स्क्वेअर डेल्टा x 3 होईल ओव्हर हे डेल्टा x स्क्वेअर हे डेल्टा y जेव्हा आपण लिमिट घेतले आहे हे 0 आहे हे 0 आहे आणि आपल्याला डेल्टा x क्यूब डेल्टा x स्क्वेअर मिळाले जे डेल्टा x आहे म्हणून हे fy आणि डेल्टा x 0 होते म्हणून आपण हे डेल्टा x म्हणून कम्प्यूट केले आहे म्हणून आपण हे वापरूया हे डेल्टा x आहे आता आपल्याला fy 0 0 ला कम्प्यूट करावे लागेल तर fy 0 0 म्हणजे काय म्हणून पुन्हा fy 0 0 आपल्याला व्याख्या वापरावी लागेल म्हणून डेल्टा y गोज टू 0 आणि नंतर आपल्याकडे हे फंक्शन आहे आ फंक्शनचे पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेत आहोत विथ रिस्पेक्ट टू y म्हणून 0 तसेच राहील तर 0 प्लस डेल्टा y येथे आपल्याकडे डेल्टा y मायनस हे 0 0 आहे आणि डेल्टा y ने विभाजित केले आहे हे लिमिट डेल्टा y गोज टू 0 आणि हे एक आर्ग्युमेंट 0 आहे आणि आपल्याकडे प्रोडक्ट आहे त्यामुळे हे 0 होईल आणि मायनस f0 0 हे 0 आहे जे दिले आहे आणि डेल्टा y त्यामुळे हे 0 होईल तर 0 0 वर पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y 0 आहे म्हणून हे येथे 0 आहे म्हणून आपल्याला हे 2 मिळाले तर fy डेल्टा x
00 किंवा डेल्टा x0 म्हणजे डेल्टा x आणि येथे fy00 हे 0 आहे म्हणून आता आपण सबस्टिट्यूट करू शकतो डेल्टा x मायनस 0 आणि ओव्हर डेल्टा x आणि हे डेल्टा x ओव्हर डेल्टा x 1 होईल म्हणून आपल्याकडे हे लिमिट आहे 1 असे म्हणून आपल्याला ही पार्शियल मिक्स्ड ऑर्डर आली आहे या ऑर्डर डेल x डेल y चा 1 असा पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे त्याचप्रमाणे आता आपण सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्हज विथ रिस्पेक्ट टू y आणि नंतर विथ रिस्पेक्ट टू x ला कम्प्यूट करू या बाबतीत आपल्याकडे आता डेल f ओव्हर डेल x ची डेल ओव्हर डेल y ऑर्डर आहे याचा अर्थ फंक्शन x चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y या प्रकरणात पुन्हा आपण व्याख्या वापरतो म्हणून डेल्टा y गोज टू 0 हा डेल्टा y आणि आपल्याकडे हे फंक्शन x आहे त्यामुळे x 0 कारण आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y घेत आहोत तर आपल्याला y मध्ये वाढ मिळेल म्हणून 0 प्लस डेल्टा y जे डेल्टा y मायनस x 00 आहे आपला डेल्टा y त्यामुळे आता मागील स्लाइड प्रमाणे आपल्याला हे x 0 डेल्टा y आणि x 00 पूर्वीच्या fy ऐवजी कम्प्यूट करावे लागेल तर येथे हे डेरिव्हेटिव्ह काय आहे fx 0 डेल्टा y तर पुन्हा लिमिट डेल्टा x साठी असणे आवश्यक आहे कारण आपण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आणि f घेत आहोत येथे वाढ म्हणून 0 प्लस डेल्टा x डेल्टा x आणि डेल्टा y हे मायनस आहे म्हणून आपल्याकडे f आणि 0 डेल्टा y भागिले डेल्टा x आहे आपण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घेत आहोत त्यामुळे येथे लिमिट डेल्टा x गोज 0 आणि हे पुन्हा डेल्टा x डेल्टा y असेल आणि ही टर्म डेल्टा x स्क्वेअर मायनस डेल्टा y स्क्वेअर भागिले डेल्टा x स्क्वेअर प्लस डेल्टा y स्क्वेअर मायनस ते 0 होईल आणि नंतर आपल्याकडे येथे डेल्टा x आहे या बाबतीत हा डेल्टा x आणि डेल्टा x कॅन्सल होईल आणि आपण लिमिट डेल्टा x गोज टू 0 घेत आहोत तर ही टर्म 0 वर जाईल आणि ही टर्म 0 वर जाईल आणि जिथे आपल्याला येथे मायनस डेल्टा y क्यूब ओव्हर डेल्टा y स्क्वेअर मिळेल जे मायनस डेल्टा y असेल त्यामुळे आता हे डेरिव्हेटिव्ह येथे मायनस डेल्टा y मायनस डेल्टा y आणि नंतर 00 वर fx म्हणून हे 00 वर fx आपल्याला ही व्याख्या पुन्हा वापरावी लागेल म्हणून लिमिट डेल्टा x गोज टू 0 आणि मग आपल्याकडे f डेल्टा x 0 मायनस f 00 ओव्हर डेल्टा x आहे आणि कारण येथे एक आर्ग्युमेंट 0 आहे आणि या प्रोडक्टमुळे 0 मायनस 0 ओव्हर हे डेल्टा x होईल आणि लिमिट डेल्टा x टू 0 त्यामुळे आपल्याकडे पुन्हा 0 आहे म्हणून आपल्याला 0 मिळाले आता आणि येथे सबस्टिट्यूट करा म्हणजे मायनस डेल्टा y मायनस 0 ओव्हर डेल्टा y आणि हे लिमिट हे डेल्टा y कॅन्सल होते आणि आपल्याला मायनस 1 मिळेल लक्षात घ्या आधी आपल्याला मिळाले होते मागील स्लाइडमध्ये डेल 2 f ओव्हर डेल x डेल y जे 1 होते आणि आता आपल्याला डेल 2 f ओव्हर डेल y डेल x मिळाले जे मायनस 1 आहे तर आपण काय पाहिले आहे की हे 2 पार्शियल डेरिव्हेटिव्हज प्रथम विथ रिस्पेक्ट टू y आणि नंतर विथ रिस्पेक्ट टू x किंवा प्रथम विथ रिस्पेक्ट टू x आणि नंतर विथ रिस्पेक्ट टू y ते या वर्तमान उदाहरणाप्रमाणे इक्वल असू शकत नाहीत येथे त्याची व्हॅल्यू -1 आहे आणि येथे व्हॅल्यू 1 आहे म्हणून जेव्हा या मिक्स्ड पार्शियल डेरिव्हेटिव्हची इक्वालिटी घडते म्हणून जर fx fy आणि fyx सर्व या पॉइंटच्या नेबरहूडमध्ये एक्झिस्ट करत असतील तर आपल्याकडे हा परिणाम आहे म्हणून केवळ या पॉइंटवरच नाही तर या पॉइंटच्या नेबरहूडमध्ये देखील हे तिन्ही एक्झिस्ट करतात आणि हे येथे वरच्या बाजूला fyx देखील त्या पॉइंट 00 वर कंटिन्यूअस आहे त्या बाबतीत आपल्याकडे हा परिणाम आहे की xy देखील या पॉइंटवर एक्झिस्ट करेल आणि तो fyx च्या व्हॅल्यूच्या इक्वल असेल त्यामुळे मूलभूतपणे कंटिन्यूटी येथे या fyx ची प्रमुख भूमिका बजावते किंवा आपण xy साठी हा परिणाम करू शकतो किंवा येथे आणखी एक पॅरलल परिणाम आहे जर मिक्स डेरिव्हेटिव्हज fyx आणि xy हे लक्षात ठेवणे सोपे दिसते इक्वालिटी केव्हा घडते जेव्हा
हे दोन डेरिव्हेटिव्ह fy आणि xy ओपन डोमेन D मध्ये कंटिन्यूअस असतात. नंतर डोमेनच्या कोणत्याही पॉइंटवर आपल्याकडे पार्शियल डेरिव्हेटिव्हज इक्वल ही मिक्स्ड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्हज इक्वल असतात. त्यामुळे मागील उदाहरणात निश्चितपणे ते पार्शियल डेरिव्हेटिव्हज इक्वल नव्हते. अन्यथा आपल्याला तेथे इक्वालिटी मिळाली असती की xy हे fyx च्या इक्वल आहे, कारण ही एक सफिशियंट कंडिशन आहे. म्हणून जर हे डेरिव्हेटिव्हज कंटिन्यूअस आहेत, सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्हज कंटिन्यूअस आहेत, मग ते इक्वल असतील. म्हणून जर ते इक्वल नसतील तर आपण येथून काय निष्कर्ष काढू शकतो? जर ते इक्वल नसले तर त्याचा अर्थ कंटिन्यूअस न होण्याचे डेरिव्हेटिव्ह, कारण जर कंटिन्यूअससाठी डेरिव्हेटिव्ह असतील तर ते इक्वल असले पाहिजेत. म्हणून जर हे डेरिव्हेटिव्ह इक्वल नसतील तर हे मिक्स्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इक्वल नसतील, तर आपण निष्कर्ष काढू शकतो की पार्शियल डेरिव्हेटिव्हज हे मिक्स्ड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्हज कंटिन्यूअस नाहीत. तर या उदाहरणात पाहूया. तर प्रथम fxy आणि fy हे xy क्यूब ओव्हर x प्लस y स्क्वेअर या उदाहरणासाठी कम्प्यूट करू, जेव्हा x, कारण अन्यथा y च्या इक्वल नसेल. हे येथे परिभाषित केले जाणार नाही आणि इतरत्र व्हॅल्यू 0 आहे. म्हणून आपण सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्हज विथ रिस्पेक्ट टू फंक्शन fy च्या x ला कम्प्यूट करतो. व्याख्येनुसार आपल्याकडे आहे fy डेल्टा x 0 आणि fy 0 0 ओव्हर डेल्टा x, आणि पूर्वीच्या उदाहरणाप्रमाणे आपल्याला कम्प्यूट करणे आवश्यक आहे. आता हे fy डेल्टा x जे पुन्हा आहे येथे लिमिट असेल आणि डेल्टा y गोज टू 0, आणि f आपण डेल्टा y बद्दल बोलत आहोत, त्यामुळे डेल्टा x बदलणार नाही आणि आपल्याकडे 0 प्लस डेल्टा y आहे. मग आपल्याकडे f डेल्टा x 0 आहे आणि भागिले डेल्टा y. तर हे लिमिट काय आहे? म्हणून जर आपण येथे हे लिमिट डेल्टा येथे y येथे गोज टू 0 घेतले, ते येथून डेल्टा x आणि डेल्टा y क्यूब होईल आणि नंतर भागिले डेल्टा x ने डेल्टा y स्क्वेअर मायनसमध्ये, म्हणजे पुन्हा हे y 0 आहे, त्यामुळे हे 0 आणि डेल्टा y होईल. म्हणून हा डेल्टा y येथे कॅन्सल होईल आणि नंतर डेल्टा y जर आपण 0 वर नेणार आहोत, कारण हे पुन्हा डेल्टा y लिहूया, तर आपल्याकडे डेल्टा x डेल्टा y स्क्वेअर भागिले डेल्टा x प्लस डेल्टा y स्क्वेअर आहे. म्हणून जेव्हा डेल्टा y गोज टू 0 तेव्हा ही टर्म 0 वर जाते आणि येथे ही 0 वर जाते. म्हणून आपल्याकडे हे लिमिट 0 असे आहे. या बाबतीत हे आता 0 आहे आणि fy 0 0 असेल. आपण येथे कम्प्यूट करूया, म्हणजे fy 0 0 हे लिमिट डेल्टा y टू 0 आहे आणि नंतर आपल्याकडे f आहे. तर 0 डेल्टा y मायनस f 0 0 आणि भागिले डेल्टा y. तर या बाबतीत पुन्हा येथे 0 आहे आणि हे देखील 0 आहे, त्यामुळे 0 मायनस 0 ओव्हर डेल्टा y. त्यामुळे 0 0 वर हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह 0 आहे. या प्रकरणात आपल्याला हे 0 मिळाले, दोन्हीमध्ये 0 आहे, त्यामुळे 0 मायनस 0 भागिले डेल्टा x. म्हणून या प्रकरणात आपल्याला हा पार्शियल ऑर्डर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 0 म्हणून मिळाला. आता आपण या फंक्शनच्या इतर एक fyx ला कम्प्यूट कराल. म्हणून येथे आता y चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू हे फंक्शन x चे y पुन्हा व्याख्या, तर y मध्ये वाढ आणि नंतर आपल्याला हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह येथे पुन्हा कम्प्यूट करणे आवश्यक आहे. 0 डेल्टा y वर आणि 0 0 वर. आपण जर 0 y वर याला कम्प्यूट केल तर या बाबतीत काय होईल? म्हणून आपण आता 0 डेल्टा y ला कम्प्यूट करत आहोत. आपण डेल्टा y टू 0 माफ करा, डेल्टा x टू 0 डेल्टा y टू 0 नाही. म्हणून लिमिट घेऊया, हे डेल्टा x टू 0 असेल आणि आपल्याकडे f आहे x डेल्टा y मधील वाढ, कारण हे फंक्शन आहे, कारण ते आता या वाढीने डेल्टा x ने भागले गेले आहे. म्हणून हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x असेल. त्यामुळे लिमिट डेल्टा x गोज टू 0 हे डेल्टा x डेल्टा y क्यूब ओव्हर डेल्टा x आणि डेल्टा y स्क्वेअर
असेल आणि मायनस हे 0 होईल आणि नंतर आपल्याकडे डेल्टा x आहे, त्यामुळे हा डेल्टा x कॅन्सल होईल आणि आता आपण डेल्टा x 0 होऊ देऊ, त्यामुळे ही टर्म 0 होईल आणि आपल्याला मिळेल डेल्टा y क्यूब ओव्हर डेल्टा y स्क्वेअर. म्हणून या बाबतीत आपल्याला डेल्टा y मिळत आहे, हे डेरिव्हेटिव्ह येथे आपल्याला हे डेल्टा y मिळत आहे या बाबतीत आणि आता 0 0 वर x, त्यामुळे या तिथल्या प्रोडक्टमुळे हे 0 होईल, त्यामुळे पुन्हा कम्प्यूट करण्याची गरज नाही आणि आता आपल्याकडे या x 0 डेल्टा y साठी डेल्टा y आहे आणि मायनस 0 टर्म f x 0 0 भागिले डेल्टा y. या बाबतीत आता डेल्टा y भागिले डेल्टा y म्हणून हे 1 होईल, म्हणून हे 1 x y 0 0 हे दोन डेरिव्हेटिव्हज पुन्हा या ओरिजिनवर इक्वल नाहीत. म्हणजे याचा अर्थ ते 0 0 वरही कंटिन्यूअस नाहीत, कारण आपण पाहिले आहे की जर डेरिव्हेटिव्हज हे डेरिव्हेटिव्हज कंटिन्यूअस आहेत तर आपल्याला तेथे इक्वालिटी मिळेल, म्हणून ते निश्चितपणे कंटिन्यूअस नाहीत. जे आपण तपासू शकतो तीच या दोघांची कंटिन्यूइटी तपासणी आहे. त्यामुळे हे मिक्स डेरिव्हेटिव्हज मिळवण्यासाठी कंटिन्यूइटी तपासण्यासाठी काय करावे लागेल? जेव्हा x मायनस y स्क्वेअरच्या इक्वल नसतो आणि इतरत्र दोन्ही ठिकाणी, तेव्हा येथे x y जे ओरिजिनच्या इक्वल नाही. त्यासाठी जर आपण कम्प्यूट केले किंवा त्याऐवजी आपण म्हणू x च्या इक्वल नसताना, म्हणून येथे याऐवजी आपण x ला मायनस y च्या इक्वल नाही असे म्हणू, म्हणून या सर्व पॉइंटवर जेथे कोणतीही समस्या नाही, आपण फक्त y कॉन्स्टंट ठेवून या डेरिव्हेटिव्हला कम्प्यूट करू शकतो. जर आपल्याला या येथे x y पासून हे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घ्यायचे असेल तर काय होईल, तर येथे x प्लस y स्क्वेअर हा कॉन्स्टंट रोल होल स्क्वेअर येईल आणि ही टर्म माफ करा x प्लस y स्क्वेअर आणि याचे डेरिव्हेटिव्हज विथ रिस्पेक्ट टू x आहे y क्यूब मायनस हा x y क्यूब आणि येथे डेरिव्हेटिव्हज विथ रिस्पेक्ट टू x असेल 1 असेल. ओके, तर हे काय असेल, x y क्यूब आणि x y क्यूब कॅन्सल होईल आणि नंतर आपण 5 ओव्हर x प्लस y स्क्वेअरला होल स्क्वेअरने पॉवर करतो, म्हणून येथे तंतोतंत हीच टर्म आहे. म्हणून x चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x चे पार्शियल डेरिव्हेटिव्हज विथ रिस्पेक्ट टू x आपल्याला y5 ओव्हर x प्लस y स्क्वेअर होल स्क्वेअर मिळत आहेत. आणि आता जर आपण आता पुन्हा याच्या पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y ला कम्प्यूट केले त्या पॉइंटसाठी जिथे x हा y स्क्वेअरच्या इक्वल नाही, आपल्याला कोणतीही समस्या येत नाही. तर आता आपण हे पुन्हा डिफरन्शिएट करू. x ला कॉन्स्टंट ठेवून फंक्शन विथ रिस्पेक्ट टू y, त्यामुळे आपण तेथे जे केले आहे तेच करत आहे. आता फंक्शन हे आहे की आपल्याला येथे y6 प्लस 5xy4 किंवा x प्लस y स्क्वेअर क्यूब मिळेल जेव्हा आपण याचे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y घेतो. x कॉन्स्टंट ठेवून आपल्याला येथे ही टर्म मिळेल, त्यामुळे आपल्याकडे हे x y पॉइंटवर पार्शियल डेरिव्हेटिव्ह f y x आहे. जेव्हा x हे मायनस y स्क्वेअरच्या इक्वल नसते, तेव्हा आता आपल्याला इतर पॉइंटवर देखील कम्प्यूट करावे लागेल. म्हणून सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतले पाहिजे की जर आपण येथे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू प्रथम y आणि नंतर विथ रिस्पेक्ट टू x कम्प्यूट केले तर, कारण स्पष्ट होण्याआधी आपल्याला तेवढे प्रमाण मिळेल, कारण जेव्हा x हे y च्या इक्वल नसते तेव्हा आपल्याकडे हे छान फंक्शन असते आणि जे नक्कीच कंटिन्यूअस असते, आपण हे सिद्ध करू शकतो. त्यामुळे हे सर्व डेरिव्हेटिव्हज म्हणून ते इक्वल असले पाहिजेत या सर्व पॉइंट्सवर जिथे कोणतीही समस्या नाही. तिथे समस्या येईल जेव्हा हे 0 म्हणून परिभाषित केले जाईल. तर जेव्हा x मायनस y स्क्वेअरच्या इक्वल असेल तर त्या पॉइंट्सवर आपल्याला इतर सर्व पॉइंटवर सावधगिरी बाळगली पाहिजे. निश्चितपणे डेरिव्हेटिव्ह कंटिन्यूअस असतील आणि व्हॅल्यू इक्वल असेल, म्हणून आपल्याला ज्याला पुन्हा कम्प्यूट करण्याची गरज नाही, कोणीही तपासू शकतो, हे व्हेरीफाय करू शकतो. म्हणून
प्रथम पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y आणि नंतर विथ रिस्पेक्ट टू x ला कम्प्यूट करावे लागेल, मग आपल्या लक्षात येईल की आपल्याला तंतोतंत तेच एक्सप्रेशन मिळेल. तर आता याची कंटिन्युइटी तपासण्यासाठी आपल्याला आता जे घ्यावे लागेल ते म्हणजे हे लिमिट या fy(x) चे लिमिट. आता जर आपण हे x ny स्क्वेअरच्या इक्वल घेतले तर हा विशेष पाथ आहे, मग काय होईल मला हे आधी स्पष्ट करू द्या. मग आता काय होईल, कारण x हे my स्क्वेअरच्या इक्वल आहे, म्हणून जर आपण येथे my स्क्वेअर इक्वल ठेवले तर काय होईल म्हणजे आपल्याकडे y6 प्लस 5x हा my स्क्वेअर आहे आणि नंतर आपल्याकडे y4 आहे आणि भागिले x पुन्हा my स्क्वेअर आहे प्लस y स्क्वेअर आणि पॉवर 3 आणि नंतर ओरिजिनकडे जाण्यासाठी आपण लिमिट जसे x गोज टू 0 घेऊ शकतो, कारण हा पाथ आपल्याला ओरिजिनकडे घेऊन जाईल. आणि आता जेव्हा x गोज टू 0 तेव्हा येथे काय घडत आहे, माफ करा, y गोज टू 0, कारण आपण x y गोज टू 0 ला बदलले आहे. आणि आता 6 तर येथे y6 आणि y स्क्वेअर पॉवर 3 म्हणजे सर्व काही या m व्यतिरिक्त कॅन्सल होईल आणि आपल्याला न्यूमरेटरमध्ये 1 प्लस 5m आणि ओव्हर हे m प्लस 1 u मिळेल, म्हणून हा नंबर. त्यामुळे या पाथवर आता लिमिट आहे जे m वर अवलंबून आहे, त्यामुळे ते पाथवर अवलंबून आहे, म्हणजे याचा अर्थ हे लिमिट एक्झिस्ट करत नाही. आणि आता आपण फक्त असे म्हणू शकतो की फंक्शन कंटिन्यूस नाही, कारण कंटिन्युइटीसाठी हे लिमिट एक्झिस्ट करायला पाहिजे आणि 00 पॉइंटवर डेरिव्हेटिव्हच्या जवळ आले पाहिजे. म्हणून या बाबतीत पार्शियल डेरिव्हेटिव्ह्ज x y किंवा f y ते कंटिन्यूस नाहीत, जे स्पष्ट होते कारण त्या व्हॅल्यूज आपण पाहिल्याप्रमाणे नव्हत्या आणि आपण पाहिले आणि आपल्याला परिणाम माहित आहे की जर ही दोन डेरिव्हेटिव्ह्ज कंटिन्युअस असतील तर व्हॅल्यू देखील इक्वल असले पाहिजे. त्यामुळे 00 वर व्हॅल्यू इक्वल नव्हती, त्यामुळे स्वाभाविकपणे ही फंक्शन्स कंटिन्युअस नाहीत, जे इथून पुन्हा स्पष्ट होते की आपण हे fy(x) घेतल्या आणि नंतर या पाथवर आपण पाहिले आहे की लिमिट पाथवर अवलंबून असते आणि म्हणून लिमिट एक्झिस्ट करत नाही आणि फंक्शन कंटिन्युअस नाही. त्यामुळे लिमिट पाथवर अवलंबून असते आणि म्हणून हे दोन 00 वर कंटिन्युअस नसतात. तर आता पुढील उदाहरण हे सेकंड ऑर्डर पार्शल डेरिव्हेटिव्ह्ज चे एक्झिस्टन्स दर्शवते, जरी फंक्शन कंटिन्युअस नसले तरी आपण असे परिणाम पाहिले आहेत. याआधी फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्हसाठी की फंक्शन कंटिन्युअस नाही, पार्शियल डेरिव्हेटिव्ह्ज एक्झिस्ट करते आणि फंक्शन कंटिन्युअस आहे, पार्शियल डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट करत नाही. म्हणून येथे देखील आपल्याकडे उदाहरणार्थ परिणाम आहे की सेकंड ऑर्डर पार्शल डेरिव्हेटिव्ह्ज एक्झिस्ट करते परंतु फंक्शन कंटिन्युअस नाही. तर कसे? आपण हा पाथ y(x cos x) च्या इक्वल हा विशेष मार्ग आणि कंटिन्युइटीसाठी लिमिट मिळवण्याचा प्रयत्न करा. काय होईल, म्हणून येथे x क्यूब आणि नंतर y क्यूब x क्यूब cos क्यूब x असेल आणि पुन्हा लक्षात घ्या की हे आपल्याला ओरिजिन x गोज टू 0 आणि y गोज टू 0 कडे घेऊन जाईल, म्हणून हा पाथ योग्य आहे, तो आपल्याला ओरिजिनकडे घेऊन जात आहे आणि आपण तपासत आहोत या विशिष्ट पाथवर जसे x y गोज टू 00 येथे लिमिट y(x cos x) च्या इक्वल आहे. म्हणून या x cos x ला सबस्टिट्यूट केल्यास आपल्याकडे x मायनस आहे आणि y हा सबस्टिट्यूट आहे आणि x cos x म्हणून. आणि या बाबतीत आता येथे हे लिमिट काय आहे, त्यामुळे हा x कॅन्सल होईल, आपल्याकडे तिथे x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर असेल आणि आपल्याकडे cos क्यूब x असेल आणि भागिले येथे 1 मायनस आणि cos x आणि नंतर आपण लिमिट जसे x गोज टू 0 घेऊ. त्यामुळे या बाबतीत 0/0 फॉर्म्स आपल्याला रूल वापरावा लागेल, त्यामुळे आता येथे लिमिट असेल म्हणून 2x आहेत. पुन्हा प्लस x येथे cos क्यूब x प्लससह x स्क्वेअर आणि नंतर हे 3 cos स्क्वेअर x होईल आणि नंतर मायनस साइन x आणि भागिले येथे हे साइन x या मायनस cos x चे डेरिव्हेटिव्ह्ज साइन x असेल. पण पुन्हा आपण पाहतो की ते 0/0 फॉर्म आहे, म्हणून आपल्याला हे घ्यावे लागेल, आपल्याला पुन्हा रूल लागू करावा लागेल. म्हणून येथे आपल्याकडे x शिवाय 2 आहेत आणि या बाबतीत देखील आपल्याकडे x शिवाय 2 आहेत. जेव्हा आपण हे डेरिव्हेटिव्ह येथे करतो, प्रोडक्ट रूल क्यूब x
आणि उर्वरित मध्ये मी पाहतो की x दिसेल म्हणून x सह टर्म्स आणि नंतर आपल्याकडे येथे cos x आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आपण लिमिट घेतले तर हे 1 आहे आणि येथे 2 + 2 म्हणजे 4 होईल, त्यामुळे हे लिमिट 4 आहे. आणि आता आपण घेतले आहे, आपण पाहिले आहे की हे लिमिट जसे x i गोज टू 0 4 आहे. 0 नाही, त्यामुळे येथे फंक्शन व्हॅल्यू 0 आहे, परंतु या विशिष्ट पाथवर आपण व्हॅल्यू 4 असल्याचे पाहिले आहे. त्यामुळे निश्चितपणे हे फंक्शन कंटिन्यूअस नाही, तर एखादा दुसरा पाथ देखील घेऊ शकतो आणि दाखवू शकतो की लिमिट वेगळे आहे. उदाहरणार्थ जर आपण y ला 2x च्या इक्वल घेतले, तर जर आपण हे घेतले पाथ येथे आणि नंतर पुन्हा आपण पाहू की लिमिट वेगळे आहे, म्हणून जर x गोज टू 0 आणि आपण हा x क्यूब या पाथवर घेतला आहे म्हणून y टू x आहे, म्हणून एक x हा क्यूब आहे. आणि नंतर येथे आपल्याकडे आहे मायनस x आणि मायनस 2x म्हणून मायनस x आणि हे 0 होईल, त्यामुळे आपल्याकडे दोन वेगळे पाथ आहेत. एक आहे y हा x cos x च्या इक्वल, दुसरा आहे y हा 2x च्या इक्वल. येथे लिमिट 0 आहे, तेथे लिमिट 4 होते, जेणेकरून असा निष्कर्ष काढला जातो की लिमिट एक्झिस्ट करत नाही आणि कोणत्याही परिस्थितीत येथे फंक्शनची व्हॅल्यू 4 आहे आणि आपण या पाथवर आधीच पाहिले आहे व्हॅल्यू 4 आहे, म्हणून आपण तिथे असा निष्कर्ष काढू शकतो की फंक्शन आहे कंटिन्यूअस नाही, म्हणून या बाबतीत फंक्शन कंटिन्यूअस नाही. परंतु आपण काय करू शकतो, आपण 0 वर x चे मूल्यांकन करू शकतो. कसे, म्हणून 0 वर x व्याख्येप्रमाणे x डेल्टा x 0 आणि मायनस x 0 ओव्हर डेल्टा x नेहमीची व्याख्या आपण अनेक वेळा वापरली आहे. आणि नंतर पुन्हा आपल्याला पाहावे लागेल येथे हे फंक्शन x डेल्टा x काय आहे, त्यामुळे आपल्याला पाहावे लागेल x आणि डेल्टा x 0 काय आहे, त्यामुळे हे लिमिट डेल्टा x गोज टू 0 असेल, कारण येथे डेरिव्हेटिव्हज आणि f असल्यामुळे वापरणे अधिक चांगले आहे, कारण डेल्टा x आधीच तेथे आहे. आपण या x ला जनरल पॉइंट x0 वर कम्प्यूट करू, म्हणून याऐवजी आपण आता येथे निवडू डेल्टा x0 ऐवजी x0, नंतर आपण या पॉइंटसाठी डेल्टा x0 म्हणून सबस्टिट्यूट करू. म्हणून कोणत्याही जनरल पॉइंट x0 वर आपण डेरिव्हेटिव्हज कम्प्यूट करत आहोत, म्हणून लिमिट डेल्टा x टू 0 आणि f म्हणून x प्लस डेल्टा x, कारण फर्स्ट आर्ग्युमेंटमध्ये वाढ करावी लागेल, मग 0 आणि मायनस f x0 माफ करा आणि नंतर आपल्याकडे तेथे डेल्टा x आहे. तर या बाबतीत हे लिमिट डेल्टा x टू 0 हे होईल, कारण सेकंड आर्ग्युमेंट 0 आहे, त्यामुळे तेथे सहजपणे कोणत्याही y टर्ममध्ये x स्क्वेअर नाही, म्हणजे x प्लस डेल्टा x होल स्क्वेअर आणि मायनस जेव्हा हे x तेथे आहे, त्यामुळे x स्क्वेअर मिळेल आणि भागिले डेल्टा x, त्यामुळे हे x स्क्वेअर होईल, कॅन्सल होईल, त्यामुळे 2 टाइम्स x डेल्टा x आणि डेल्टा x स्क्वेअर भागिले डेल्टा x आणि हे लिमिट डेल्टा x गोज टू 0, म्हणून या बाबतीत आपल्याला 2 टाइम्स x हा परिणाम मिळेल. म्हणून हे 2 टाइम्स x आणि f x0 0 आहे. हे कम्प्यूट करणे खूप सोपे आहे की हे 0 म्हणून येईल. तर या बाबतीत आपल्याकडे हे 2 टाइम्स आहे. आता परिणाम पॉइंट x वर एक x होता 0 2 टाइम्स x आहे, म्हणून येथे डेल्टा x 2 टाइम्स डेल्टा x मायनस x 0 हे 0 ओव्हर डेल्टा x आहे आणि नंतर येथे ही व्हॅल्यू 2 आहे. म्हणून आपण काय पाहिले, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हज विथ रिस्पेक्ट टू या फंक्शनचे x2 आहे. आता आपण डेरिव्हेटिव्हज विथ रिस्पेक्ट टू y ला कम्प्यूट देखील करू शकतो, जसे आपण पूर्वी केले होते. आता आपल्याला या fy 0 डेल्टा y ला कम्प्यूट करावे लागेल, जेणेकरून पूर्वीप्रमाणे आपल्याला मायनस 2y मिळतील, कारण या साइनमुळे येथे 1 मायनस दिसेल, तर या बाबतीत मायनस 2y मिळेल आणि 0 0 0 असेल. तर आता हे
fyy त्यामुळे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y मायनस टू डेल्टा y ओव्हर डेल्टा y असेल आणि हे कॅन्सल होईल आणि आपल्याला या 0 वर fyy चे उत्तर -2 म्हणून मिळेल. या विशिष्ट बाबतीत आपण पाहिले आहे की फंक्शन कंटिन्युअस नव्हते, परंतु आपल्याकडे फर्स्ट ऑर्डरच नाही तर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. आपल्याकडे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचे एक्झिस्टन्स आहे. तर आजच्या लेक्चरचे कन्क्लुजन काय आहे? आपण आता हायर ऑर्डरचे पार्शियल ऑर्डर डेरिव्हेटिव्ह शिकलो आहोत आणि आपण हे देखील पाहिले आहे की पार्शियल डेरिव्हेटिव्हची कंटिन्युइटी हे सुनिश्चित करण्यासाठी पुरेशी आहे की हे 2 मिक्स ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्हज इक्वल आहेत, किंवा जर ते इक्वल नसतील तर याचा अर्थ असा की हे पार्शियल मिक्स्ड पार्शियल ऑर्डर डेरिव्हेटिव्हज त्या बाबतीत कंटिन्युअस नाहीत. तर हे लेक्चर तयार करण्यासाठी वापरलेले संदर्भ आहेत आणि तुमचे खूप आभार.